Oh,
न जाता हातभात करून मथुरेच्या बाजारी जायचं आहे. अगं राजे, तुझा विचार का होता विचार? अगं मुलींनो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण रस्त्याची माहिती कुणाला आहे? अगं मुलींनो, तुम्हाला रस्त्याची माहिती नाही आणि मला सुद्धा नाही. मग मी काय करते, माझ्या शेजारी एक म्हातारी राहते, तिला हात मारून घेते. अगे मावशी, अगे मावशी ग, का ग? अगं अशी पुढे. अगं आले आले. मोठ्याला दूध देते आणि छोट्याला भात भरवते आणि येते. हा अगं मुलींनो, मावशी काय बोलली ते ऐकलत का? ती आल्यावर तिला कामातच विचारूया. आज काही घडलं ग काही सांगे अडलं गे तुझे आज काही घडलं ग काही सांगे अडलं ग तुझे हाक मारून म्हणते तुझे ए या मावशीला थांब जरा
ए मावशी अगं का ग अगं तू एकट्याला का नाही ठोकून घेते ते काय ग ठोकून घेत होती अगं असे बोलले मी अगे असे बोलले मी मग अगं ऐकलं की नाही मी काय म्हटले हा मावशी आठवलं मोठ्याला दूध टाकते आणि बारक्याला बांधून होते मग काय कुठे गेले होते कुठं तुम्ही अगं मावशी आम्ही चाललो होते बाजाराला मग म्हणून विसरलात काय अगं काय झालं त्याचं माहितीये का अगं मी असे काय म्हटले माहितीये मोठ्याला दूध पाजते आणि छोट्याला भात बनवते अगं माझा मोठा आहे ना भयंकर लय भारी आहे बघ चितवाल तो भडमांचा दादा आहे ना तसा आहे बघ अगं तो ना नेहमी सायकल घेऊन संध्याकाळचा शाळेतून आला की त्याच्याबरोबर सायकल चालवतो काल असाच सायकल चालवताना अगं पडला काय झालं माहिती आहे अगं काय झालं माहितीये का हा अगं पडला आणि ना त्याचे दातच पडले बघ हो का मग अगं डॉक्टरकडे रिक्षात भरली डॉक्टरकडे गेली डॉक्टरने काय सांगितलं माहित आहे अगं याला काहीतरी होऊ दे असा अगं मी काय करते मग दूध देते हो का आणि छोटा आहे ना त्याचं काही टेन्शन नाही अगं काय बी द्या खातच राहतो नुसता अगं त्याला म्हणून त्याला भात भरवला आणि आले आता मला सांगा मला कुणी हात मारला अगं मावशी मी एक मारला बघ होय का अगं वाटलं मला तू नावाची राधा आणि नक्कीच कसला तरी झाला असेल तुला बाधा अगं मावशी असं काहीतरीच काय बोलतेस अगं अशी काय म्हणाले मी अगं मग मला सांग मला हात कोणी काय मारला हात अगं मावशी आम्हाला तुमचा असा विचार ठरला आहे की थाट माट करून मथुरेच्या बाजारी जायचं आहे अगं मथुरेच्या बाजारी जायचंय ना अगं होय अगं मग जा निघून का थांबलात तुम्ही अगं मावशी आम्हाला रस्त्याची माहितीच नाही बघ म्हणजे तुम्हाला तो रस्ता माहित नाही अगं होय अगं पोरीनो बाकी रस्ते तुम्हाला माहित असतात आणि हा तेवढा नेमका रस्ता तुम्हाला कसा माहित नाही अगं मावशी आम्ही त्या रस्त्याला कधी गेलोच नाही बघ होय का अगं पण पोरीनो तो मथुरेचा घाट फार अवघड आहे बघा तो चढून जाण्याची ताकद माझ्या काय पायामध्ये राहिलेली नाही तेव्हा तुम्ही असं करा अगं या ठिकाणी दुसरी कोण म्हातारी भेटली ना तिला घेऊन कुशाल निघून जा तुम्ही म्हातारीच्या बाजारला अगं मावशी दुसरी कशाला तुझ्याकडे चालू नाही तर आम्ही तुला उचलून घेऊ बघ होय का म्हणजे एवढी तुमची तयारी आहे तर अगं होय अगं तुम्ही चाललात कुठे मथुरेच्या बाजाराला अगं मग विक्रीला काय माल घेतलाय सांगायला पाहिजे बघा अगं मावशी तो सांगितलंच पाहिजे का अगं नाही सांगितला तर बाजार कसा होणार सांगा अगं मावशी कुणी घेतले दूध कुणी घेतले दही कुणी घेतले ताक तर कुणी घेतले लोणी बघ अरे वा अगदी सुंदर माल घेतलाय तुम्ही मग चला जाऊया मथुरेच्या बाजाराला अगं मावशी तू आम्हा मुलीचा विचार घेतला पण तू काय सांगणार अगं पोरीनो मी मस्त पैकी एक सीझन वारी माल घेतलाय बघा अगं मावशी तो कोणता अगं तो कोणता आहे माहितीये का अगं पोरीनो अगं राधे अगं तो इदबरला मुठभर जा आणि रंगाने ना नुसता लालेला अरे गायला की थंडण घालतो आणि आतमध्ये गेलो ना की बाई गारगार वाटतो बागामध्ये काढते मावशी रताळ्याचं बघ बसलो तुझ्या कपाळात अगं रताळा कशा असेल रताळा लाल असतं पण काय थेंब घालतो ते नुसतं हलतं हा? हा? कपाळ माझा ही पण म्हणते मिरची असेल बघ हा आता आठवलं मग अगं मिरची असेल काय अगं मिरची रंगाने लाल असते पण ती नुसती झोमते समजला आता तू नक्कीच सांगणार तुला घाई सुटले अगं मावशी हा सांग बरे विसरते सांग अगं मावशी गाजर असेल बघ गाजर अगं गाजर कसा असेल अगं तो सुद्धा तू पण याने सांगितलं तसंच अगं गाजर पण रंगाने लाल असतो अगं होय मग हरलात का ग अगं मावशी अगं पोरीनो अगं आईस्क्रीम अगं हो मग बरोबर आहे की नाही अगं रंगाने लालेला बाहेर काढला पेटीतून बाहेर काढला ते करतो पोटात गेला की काय काय वाटतो जाऊया मथुरेच्या बाजाराला
मोठे डोंगर झालेले. भूमाता थरथर कापू लागली आणि ब्रह्मदेवाला शरण गेली. ब्रह्मदेव क्षीरसागरी देव भगवान विष्णूला धावा करू लागले. इतक्यात आकाशवाणी झाली. देव थांबा, आपापडता की शांत बसा. विश्वाची चिंता जगदीश्वर दूर करी. विष्णूने देवीच्या पोटी 8 अवतार घेऊन भक्तांचे पालन आणि दुष्टाचा नाश करणारा तोच मी जय श्रीकृष्ण भगवान. परंतु हो, 16 सहस्त्र 3-4 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या पादरी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या मुलीचा सुदामा याच्यावर सोपवलीच पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. देवा, आज मला काही बोलायचे कारण सुदामा, आज तुला एक बोलण्याचे कारण म्हणजे 16 सहस्त्र 3-4 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या पादरी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहे. पण देवा, कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? सुदामा, कायदा तुझा, हुकूम माझा असे समज. ठीक आहे देवा, आपण आपल्या गुंजवण्यात जावा. येतो त्यांचा मी समाचार. येतो तर. या तर 16 सहस्त्र 3-4 गोपिकांचा मेळा दहीसुधाचे माठ भरून मोठ्या आनंदाने मथुरेचा घाट करताय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं हे काय एकटं सुदामाचं काम नाही. पण काय घाबरण्याची काय गरज नाही. माझ्या शक्तीला चांगला पेंद्या आणि बोबड्या मजबूत आहे. तो मला असं काय घाबरू शकत नाही. पहिले तर पेंद्यालाच मारून देतो. पेंद्या कुठे आहे तो? अरे हे पेंद्या नाही जवळ मला वाटते. अरे हे पेंद्याला पेंद्या. अरे काय रे काय? अरे पेंद्या लवकर पुढे पुढे ये. पुढे आणि एक काम कर पेंद्या. हा, येताना तुझ्या बोबड्याला पण घेऊन ये. अरे बाबऱ्याला पण घेऊन ये. बोबड्याला पण फोन नाही तर बोल लवकरात लवकर बोलवून घे आणि पुढे आलो आलो ये लवकर. आलो.
काठी व्यवस्थित सांभाळ. हा. जागेवर वाट लावून घेशील ना रे. ए! बघ. अरे मी तुला काय सांगितलं का अरे काय सांगितलं तू नुसतं नाचत आलास ना. मग? अरे एवढं मी जागेवर घाबरलो केवढं माहितीये. काय म्हणतो मग तुझ्या पाठीतून बोबड्या नाही. हा मग म्हणजे बोबड्या आला नाही मग काय इकडे पुढे बोबड्या आलाय. मला काय मला माहितीये काय म्हटलं. तू मोरो हो, मी पुढे येतो अरे मुलगा पुढे आणि मोरे शब्दाचा अर्थ एकच होतो. या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो बघ मग उद्या सांगता येत नाही काय हे पेजा हा. इकडे एक काम कर बोबड्या पुन्हा तू बघ हा करून घेऊ हाक मारून घे. मोठे घेऊ मोठा नको मार. मोठे ना करून घेतो अरे तिकडे काय शोधतोय. सायकल लावा म्हणतोय मूर्ख कुठचा. अरे सायकल हवंय मारताय मग तुला मी काय सांगितलं बोबड्याला हाक मारायला. अरे मी हातच मारतोय ही एक हाक मारायची पद्धत आहे. मग ही तुझी मोठ्या हाक मारायची पद्धत झाली. माझी ही पद्धत आहे मोठे हात मारायची एक काम कर ना हा एकदम हळू पद्धतीने हाक मार. ते चालू मारू हे तो हळू मार. मारतो मारतो अरे जेवलासच नाही ना. मग 2 टाइम भात केला 3 टाइम भाजी केलीस मूर्खा आणि तोंडातून तुझा आवाज येत नाही. मी बाजूला बसलो होतो जेवायला. ती पण कसली माहितीये काय मग पावटीची हा हा पावटा मग पावटा म्हणून बोलायला पाहिजे होता पण तुझा बोलत नाही. मग आता बोलेल मग कसा तो हा लवकर. काय असतो त्याच्याकडे बघून हसतोस काय. अरे हा असतोय म्हणून मी पण असतोय अरे मुलगा ते छोटी पोरं पण असताय. ही लहान पण असतात पहिले तर तू बोबड्याला हाक मारून घे. आपण घेऊ हाक मारून घे. ते चांगलं आवाज बघू हा, याच्यावरच्या हळू पद्धतीने मार. मारतो मारतो आता ए, त्याला बोबड्या 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 तरी पण आवाज पोहोचला नाही त्याला. ए बोबड्या 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 अरे तोला तोला तुझ्या संगीतात तुझ्या मनी पेट्यात मारतोय अरे बोबड्या लवकर ये. अरे थांब देवाची पूजा करतोय. काय करतो? देवपूजा चालू आहे. देवपूजा झालं कर कर सावकाश कर करू दे तोपर्यंत तू शांत राहा. हा सावकाश कर सावकाश कर अरे थांब थांब